आणखीन एक मुंबईकरांसाठी मोठी बातमी। हवेच्या सातत्याने ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबई हवामान कृती आराखडा बनवलेला आहे। या आराखड्यानुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत। या अंतर्गत वाहतूक नाक्यांवर प्रदूषित हवेतील घटकांचे मोजमाप केले जाणार आहे। तसंच 10 मीटर परिघात 5000 घनफूट प्रति मिनिट वेगाने हवेतील सूक्ष्मकण शोषून हवा शुद्ध करण्यासाठी 5 ठिकाणी प्रत्येकी 2 यंत्र बसवण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येतोय, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेली आहे। हा आराखडा राबवण्यासाठी अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्रज्ञांचा समावेश असलेला मुंबई हवामान कृती आराखडा कक्ष स्थापण्याचं काम चालू आहे, असं देखील पालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे। मुंबईत गेले 2-4 दिवस आपण जर बघितलं तर थंडी वाढायला लागलेली आहे आणि या वाढलेल्या थंडीचा परिणाम असा आहे की मुंबईमध्ये आपल्याला एअर क्वालिटीचा इंडेक्स हा घसरताना दिसतोय। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे, जिथं तुम्ही बघतात की लांबवरच्या इमारती या दिसत सुद्धा नाहीये, कारण मुंबईमध्ये धुरकं पसरलेलं आहे। मुंबईतल्या विविध भागांमध्ये जर आपण बघितलं तर या धुरक्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की मुंबईतल्या एअर क्वालिटीचा जर इंडेक्स आपण बघितला तर तो खूपच घसरलेला आहे। मुंबईतली हवा ही प्रदूषित आणि अतिप्रदूषित या वर्गामध्ये मोडायला लागलेली आहे। मुंबईतला सगळ्यात प्रदूषित भाग हा चेंबूर भाग आहे, कारण चेंबूर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज आहेत आणि या ठिकाणी इथली हवा जी आहे ती सगळ्यात प्रदूषित हवा मानली जाते आहे। एअर क्वालिटी इंडेक्समध्ये तिथला जर अंक बघितला तर हा 351 एवढा गेलेला आहे। तर सगळ्यात कमी प्रदूषित, जर ती सुद्धा प्रदूषितच आहे पण तरी जर एकूण आकडेवारी बघितली तर सगळ्यात कमी प्रदूषित भाग हा मुंबईचा वरळी भाग आहे, कारण इथल्या इंडेक्समध्ये 180 एवढे अंक दाखवत आहेत। परंतु मुंबईतले बहुतेक भाग, मग ते अंधेरी असेल, बोरीवली असेल, भांडूप असेल, हे सगळे भाग जे आहे ते अतिप्रदूषित भागामध्ये मोडायला लागलेले आहे आणि ही मुंबईच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे। जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये थंडी पडू लागते तेव्हा तेव्हा मुंबईतल्या एअर क्वालिटी जी आहे ती घसरायला लागते, कारण थंड हवा ही खालच्या बाजूला बसताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे असं सगळ्या संबंध भागामध्ये आपल्याला धुरकं पसरलेलं दिसतं आहे। जेव्हा उष्णता असते त्यावेळेला दूषित हवा जी आहे ती समुद्राच्या वाऱ्याबरोबर वाहून जाते, परंतु ज्यावेळेला थंड हवामान असते त्यावेळेला ती हवा खाली बसते आणि त्यामुळे मुंबईत आपल्याला संबंध भागामध्ये असं धुरकं पसरलेलं दिसतंय। शासन या सगळ्या बाबीचा गांभीर्याने विचार करताना दिसतंय आणि त्यामुळे दूषित हवेचं प्रमाण कमी व्हावं यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर नवीन नवीन गोष्टी करून प्रदूषित हवेचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे असं कळतं आहे। परंतु यावर्षी मुंबईमध्ये धुरक्याचा कालावधी जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुखेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।